करायचा ते पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वर्गीकरण करत असताना आकृत्यांचं एक महत्त्वाची बाब आहे, ते म्हणजे आपल्याला आकृत्यांचं चांगल्यापैकी निरीक्षण करावं लागतं. या ठिकाणी आपली निरीक्षण शक्ती ही खूप महत्त्वाची आहे. दिलेल्या आकृत्यांचं वेगवेगळ्या प्रकाराने आपण त्यांचं निरीक्षण केलं तरच आपल्याला त्या आकृत्यांमधली वेगळी आकृती ही सहजरित्या शोधता येते. आकृत्या ह्या वेगळ्या शोधत असताना आपल्याला महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे आकृतीची रचना आणि आकृत्यांचा आकार. आपल्याला दिलेली आकृतीची रचना ही कशा प्रकारची आहे, आकृतीचा आकार कसा आहे याचं आपण चांगलं निरीक्षण केलं पाहिजे. आकृतीची असणारी रचना ही त्रिकोणाकृती आहे का चौकोनाकृती आहे, त्या आकृतीची रचना कशी केलेली आहे, आकार कसा काढलेला आहे, ही बाब आपल्याला पाहणं महत्वाचं आहे. तसेच आकृत्यांमध्ये आकृत्यांचे कधी कधी आतील भाग आणि आकृतीचा बाहेरील भाग हाही महत्वाचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, आकृतीचे जे भाग असतात त्या भागाचं निरीक्षण करत असताना आतील भागामधील आकृती आणि बाहेरील भागाची आकृती या दोन्ही भागावर आधारित सुद्धा कधी कधी प्रश्न असतात. त्याचप्रमाणे आकृत्यांमध्ये आपल्याला अनेकदा रेषा दिलेल्या असतात, चिन्ह दिलेले असतात, काही बिंदू दिलेले असतात. आता आकृत्यांमध्ये किती चिन्ह दिलेले आहेत, किती बिंदू दिलेले आहेत, किती रेषा दिलेल्या आहेत याचं मोजमाप करून सुद्धा आपल्याला आकृतीमध्ये असणारा वेगळेपणा शोधता येतो. म्हणजे तेथे असणाऱ्या आकृतीमधल्या रेषा, बिंदू, चिन्ह यांचं मोजमाप करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे आकृतीचं असणारं स्थान, आकृतीची असणारी दिशा यांचंही ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. आकृतीमध्ये आकृतीची जी दिशा आहे, दिशांचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. आकृतीची वरची बाजू, आकृतीची खालची बाजू, पूर्व बाजू, उजवी बाजू, डावी बाजू, दिशांचं ज्ञान हे आपल्याला असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना तुम्ही पाण्यातली प्रतिमा आणि आरशातली प्रतिमा हा भाग शिकलेले आहात. तर या घटकाचा सहसंबंध सुद्धा तुम्हाला आकृती वेगळी शोधण्यामध्ये येऊ शकतो. पाण्यातली प्रतिमा कशा काढायच्या आणि आरशातल्या प्रतिमा कशा काढायच्या हे तुम्ही तुमच्या शिक्षकाकडून शिकलेले आहात. त्याचाही उपयोग आपल्याला इथे होणार आहे, कारण कधी कधी तुम्हाला तशा प्रकारच्या प्रतिमा सुद्धा इथे दिलेल्या असतात. आणि बऱ्याचशा आकृत्यामध्ये घड्याळाच्या काट्याची दिशा आणि त्याच्या विरुद्ध बाजूची दिशा म्हणजेच घटीवत प्रतिमा आणि प्रतिघटीवत स्थिती या दोन्ही गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांनो, घटीवत याचा अर्थ आहे घड्याळाच्या काट्याची दिशा. तुम्ही सगळ्यांनी घड्याळाचा अभ्यास केलेला आहे. घड्याळाचा काटा ज्या दिशेने चालतो त्याला घटीवत आणि त्याच्या विरुद्ध बाजूला प्रतिघटीवत अशा स्थितीमध्ये आपल्याला अनेक आकृत्या दिलेल्या असतात आणि तो घड्याळाचा काटा ज्या बाजूने जातो त्या बाजूने आकृत्यांची स्थिती बदलते का त्याच्या विरुद्ध बाजूने बदलते हे पाहणं आवश्यक आहे. आणि यासाठी आपल्याला आकृत्यांचं चांगल्या प्रकारे निरीक्षण करून आकृत्यांमधला वेगळेपणा हा शोधायचा असतो. तर आज आपण आजच्या तासामध्ये आकृत्यांमध्ये असणाऱ्या वेगळेपणाची काही उदाहरणं ही घेणार आहोत. विद्यार्थ्यांनो, तुमच्या समोर स्क्रीनवर तुम्हाला काही आकृत्या दिसतात. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला ज्या आकृत्या दिसत आहेत त्या आकृत्यांचं तुम्ही स्वतः निरीक्षण करा आणि या आकृत्यांमध्ये वेगळी असणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक चौकोन दिलेला आहे, ज्या चौकोनामध्ये वेगवेगळी चिन्ह दिलेली आहे. आता या चिन्हामध्ये तुम्हाला प्रश्न अशा प्रकारचा आहे की दिलेल्या आकृत्यांमधील वेगळे पद ओळखा, म्हणजे वेगळी आकृती ओळखा. तर या आकृत्यांमध्ये असणाऱ्या 3 आकृत्या ह्या सारख्या स्वरूपाच्या आहेत आणि एक आकृती वेगळी आहे. आता वेगळी आकृती शोधत असताना आपल्याला त्या आकृतीचं आपण निरीक्षण करतोय. तर या निरीक्षणामध्ये
प्रत्येक चौकोनाचे त्यांनी 4 भाग केलेले आहे आणि त्या 4 भागामध्ये तुम्हाला वेगवेगळे चिन्ह दिलेले आहे. 2 त्रिकोणाचे चिन्ह दिलेले आहेत, एक चौकोनाचं चिन्ह दिलेलं आहे आणि एक गोल हा दिलेला आहे. आता आपण या आकृतीमध्ये पर्याय पहिला, दुसरा आणि तिसरा या तिन्ही पर्यायांमध्ये आपण जर निरीक्षण केलं तर तुम्हाला असं दिसणार आहे की या आकृतीमध्ये प्रत्येक चिन्ह हे बदललंय, परंतु बदलत असताना घड्याळाच्या काट्याच्या दिशेने त्यामध्ये बदल झालेला आहे. पहिली आकृती मी फळ्यावर काढते. विद्यार्थ्यांनो, या आकृतीमध्ये पहिल्या पर्यायाची फक्त मी आकृती काढलेली आहे. या आकृतीचं स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगते आणि त्या पद्धतीने तुम्ही इतर पर्यायाकडे पहा. या आकृतीमध्ये तुम्हाला असं दिसतंय की घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर आपण एक लक्षात ठेवलं की हा चौकोन आहे आणि या चौकोनाच्या पुढच्या भागामध्ये गोल दिलेला आहे. म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपल्याला चौकोनाच्या पुढच्या भागामध्ये गोल दिलेला आहे, त्याच्या पुढे त्रिकोण आहे, त्याच्या पुढे त्रिकोण. अशा प्रकारची रचना ही पहिल्या आकृतीमध्ये केलेली आहे. हीच रचना आपण दुसऱ्या आकृतीमध्ये पाहतोय. तर दुसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की जर चौकोनाच्या पुढे, पहिल्या आकृतीत चौकोनाच्या पुढच्या लगेच शेजारी गोल दिसतोय, तर दुसऱ्या या आकृतीमध्ये चौकोनाच्या पुढच्या टप्प्यामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तुम्हाला गोल दिसतोय आणि त्यापुढे त्रिकोण त्रिकोण अशी रचना आपल्याला दिसते. पर्याय क्रमांक 3 मध्ये ती स्थिती आपल्याला दिसते. पण पर्याय क्रमांक 4 मध्ये जर पाहिलं तर चौकोनाच्या पुढच्या टप्प्यामध्ये, पुढच्या भागामध्ये तुम्हाला एक त्रिकोण दिसतोय आणि त्यानंतर गोल दिसतोय. इथे रचनेमध्ये बदल झालेला आहे. चौकोनाच्या पुढे पहिल्या तिन्ही आकृतीमध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने चौकोनाच्या पुढे हा गोल आलेला आहे, परंतु या चौथ्या पर्यायामध्ये चौकोनाच्या पुढच्या भागामध्ये त्रिकोण आलेला आहे. म्हणजे ही आकृती वेगळी आहे. असाही विचार केला असता किंवा आणखी काही विद्यार्थी असं निरीक्षण करू शकतात की पहिल्या तिन्ही पर्यायामध्ये दोनही त्रिकोण हे शेजारीच आहे, परंतु चौथ्या पर्यायामध्ये त्रिकोण मात्र समोरासमोर गेलेले आहे आणि म्हणून पर्याय 4 नंबरची जी आकृती आहे ती वेगळी आकृती आहे. आता आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्ही निरीक्षण करा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला 4 आकृत्या समोर दिलेल्या आहेत आणि एक आकृती बाहेरच्या बाजूला आहे आणि एक आकृती आतील बाजूला आहे. बाहेरच्या बाजूला असणारी आकृती आणि आतील बाजूला असणारी आकृती यांच्यामध्ये एक सहसंबंध तुम्हाला दिसून येईल. तुम्ही जर आकृतीचं निरीक्षण केलं तर आतल्या ज्या आकृत्या आहेत त्या रंगवलेल्या आहेत आणि बाहेरच्या आकृत्या ह्या मात्र बाहेरच्या आकृती रंगवलेली नाहीये. पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला चौकोन दिसतोय आणि त्या चौकोनामध्ये त्रिकोण आहे. विद्यार्थ्यांनो, चौकोनामध्ये त्रिकोण काढलेला आहे म्हणजे बाहेरच्या बाजूला 4 बाजूंची आकृती आहे आणि आतील बाजूला 3 बाजूंची आकृती आहे. एक बाजू कमी केलेली आहे आणि तीच आकृती रंगवलेली आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर बाहेरच्या बाजूला तुम्हाला षटकोन दिलेला आहे आणि आतील बाजूला पंचकोन दिलेला आहे. बाहेरच्या बाजूला असणारा षटकोन आणि आतील बाजूला असणारा पंचकोन म्हणजे एक बाजू कमी करून दिलेली आकृती आहे. दोन्ही आकृत्यामध्ये आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या पर्यायामध्ये हा सारखेपणा दिसून आला की बाहेरच्या बाजूच्या आकृतीपेक्षा आतील बाजूकडे एक बाजू कमी करून आकृती दिलेली आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये पहा, बाहेरच्या बाजूकडे तुम्हाला पंचकोन दिलेला आहे आणि आतील बाजूला चौकोन दिलेला आहे म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला एक बाजू कमी केलेली आहे. आणि शेवटच्या आकृतीकडे पहा, ज्या आकृतीमध्ये तुम्हाला अष्टकोन दिलेला आहे आणि आतील बाजूला षटकोन दिलेला आहे. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला आकृती दिसते, तर त्या आकृतीचं तुम्ही निरीक्षण केलं आणि त्याच्या बाजू मोजल्या तर पर्याय चौथ्यामध्ये तुम्हाला अष्टकोनाची एक आकृती दिलेली आहे जिला 8 बाजू आहेत
आणि आतील बाजूला असणाऱ्या आकृतीला 6 बाजू आहेत, म्हणजे 2 बाजू कमी केलेल्या आहेत. आता पहिल्या तिन्ही पर्यायामध्ये तुम्हाला असं दिसतंय की बाहेरच्या आकृतीपेक्षा आतील बाजूला एक बाजू ही कमी केलेली आहे, परंतु पर्याय चौथ्यामध्ये मात्र 2 बाजू कमी केलेल्या आहेत. आणि म्हणूनच या निरीक्षणातून आपण सांगू शकतो की पहिल्या तिन्ही पर्यायात असणारा सारखेपणा हा चौथ्या पर्यायात नाही, आणि म्हणूनच वेगळी आकृती आहे पर्याय क्रमांक 4. आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला ज्या 4 आकृत्या दिसत आहेत त्यामध्ये एक यस आकार तुम्हाला दिसतोय, ज्याच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला त्रिकोण दिलेले आहेत, आणि त्या यस या चिन्हाच्या एका बाजूला स्टारचं चिन्ह दिलेलं आहे. या आकृतीचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर विद्यार्थ्यांनो, पहिल्या तिन्ही आकृत्या ह्या सारख्या आहेत. 2 नंबर आणि 3 नंबर आकृतीकडे पहा. पर्याय दुसरा आणि पर्याय तिसरा या आकृतीकडे पहा, ज्यामध्ये यस या आकृतीच्या वरच्या बाजूला एक त्रिकोण दिलेला आहे, जो भरीव त्रिकोण आहे, रंगवलेला त्रिकोण आहे, आणि खालच्या बाजूचा जो त्रिकोण आहे तो न रंगवलेला त्रिकोण आहे. स्टारचं जे चिन्ह आहे ते आकृतीच्या डाव्या बाजूला आहे. आता तसं पाहिलं तर पहिली जी आकृती आहे ती तुम्हाला जरा वेगळी दिसते, परंतु ती फिरवून दिलेली आकृती आहे. इथे तुम्हाला तुमची त्या आकृतीची स्थिती बदललेली आहे. या आकृतीमध्ये जो रंगवलेला त्रिकोण आहे तो खालच्या बाजूला दिलेला आहे, परंतु हा त्रिकोण जर आपण तिन्ही आकृत्या, पहिली आकृती जर फिरवली आपण आणि रंगवलेला त्रिकोण हा वरच्या बाजूकडे केला, ज्यावेळेला आपण हा त्रिकोण वरच्या बाजूकडे घेणार आहोत, जो रंगवलेला आहे तो आपण या यस या चिन्हाच्या वरच्या बाजूकडे ज्यावेळेस आपण घेऊ, त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की स्टारचं चिन्ह हे या यस या चिन्हाच्या डाव्या बाजूकडे आलेलं आहे पर्याय पहिल्यामध्ये. ती आकृती फिरवून दिलेली आहे विद्यार्थ्यांनो, परंतु ती ज्यावेळेस आपण फिरवून घेऊ दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यायाप्रमाणे, त्यावेळेस मात्र स्टारचं चिन्ह हे डाव्याच बाजूकडे येईल. आता आपण जाऊया चौथ्या पर्यायाकडे, ज्या पर्यायामध्ये चौथी जी आकृती आहे त्यामध्ये रंगवलेला त्रिकोण हा वरच्या बाजूकडे जर घेतला तरी आपल्याला स्टारचं चिन्ह हे उजव्या बाजूकडे दिसते, आणि म्हणूनच पर्याय 4 ही आकृती वेगळी आकृती आहे, कारण त्या आकृतीमध्ये स्टारचं चिन्ह हे उजव्या बाजूकडे आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यायामध्ये मात्र इथे तुम्ही फसू शकता, तुमचं निरीक्षण कमी पडू शकतं. तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या आकृतीमध्ये सारखेपणा शोधलाय, परंतु पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला सारखी वाटणार नाही, परंतु ती आकृती सारखी आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यायासारखी, कारण ती आकृती आपल्याला फिरवून घ्यायची आहे, आणि फिरवल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते की स्टारचं चिन्ह हे आकृतीच्या डाव्याच बाजूकडे आहे, आणि चौथ्या पर्यायामध्ये मात्र ते उजव्याच बाजूकडे आहे. त्या स्थितीमध्ये रंगवलेला त्रिकोण जरी वरच्या स्थितीत असला तरी स्टारचं चिन्ह हे उजव्याच बाजूकडे येते, आणि म्हणून ही आकृती वेगळी आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. ज्या प्रश्नामध्ये प्रश्न आपण चौथा पाहतोय, या प्रश्नामध्ये तुम्हाला एकात एक असणाऱ्या 3 आकृत्या ह्या दिलेल्या आहेत. एकात एक असणाऱ्या 3 आकृत्यामध्ये सर्वात आतील आकृती ही भरीव आकृती किंवा आपण रंगवलेली आकृती म्हणू शकतो. बाहेरच्या बाजूला एक आकृती आहे आणि मध्य भागामध्ये आपल्याला एक आकृती दिलेली आहे. निरीक्षण जर आपण केलं तर विद्यार्थ्यांनो, मधली जी आकृती आहे ती 4ही आकृत्यांमध्ये वेगवेगळी आहे, 4ही पर्यायामध्ये वेगवेगळी आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला बाहेरची आकृती आणि आतील आकृती यांचा सहसंबंध हा या प्रश्नामध्ये आहे. बाहेरच्या बाजूला पहिल्या पर्यायामध्ये पहा, बाहेरच्या बाजूला तुम्हाला त्रिकोण दिलेला आहे आणि आतील बाजूमध्ये तोच त्रिकोण दिलेला आहे की जो फक्त रंगवलेला आहे. म्हणजे सर्वात बाहेरची आकृती आणि सर्वात आतील आकृती यांचा एकमेकाशी सहसंबंध आहे. बाहेर जी आकृती आहे तीच आकृती आतमध्ये आहे.
दुसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा पहा, बाहेरच्या बाजूला आपल्याला काटकोन त्रिकोण दिलेला आहे, तोच काटकोन त्रिकोण आपल्याला आतल्या बाजूला दिलेला आहे की जो फक्त रंगवलेला आहे. तिसऱ्या आकृतीकडे पहा, तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला बाहेरच्या बाजूला एक षटकोन दिलेला आहे, जो षटकोन आतमध्ये दिलेला आहे आणि तो रंगवलेला आहे. परंतु चौथ्या पर्यायाकडे पहा, तर तुमच्या लक्षात येईल की चौथ्या पर्यायामध्ये बाहेरच्या बाजूला एक पंचकोन दिलेला आहे आणि आतील बाजूला मात्र चौकोन दिलेला आहे, म्हणजे इथे एक बाजू कमी केलेली आहे. म्हणजेच या प्रश्नामध्ये चौथी आकृती ही वेगळी आहे की ज्या आकृतीमध्ये तुम्हाला बाहेरील असणारा पंचकोन हा आतमध्ये मात्र चौकोन दिसते, म्हणून वेगळी आकृती आहे पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नामध्ये तुम्हाला एक अशी या प्रश्नामध्ये तुम्हाला एक बाणाचं बाण दिसतोय आणि एक पताका आकार किंवा झेंड्याच्या आकारासारखं चिन्ह तुम्हाला दिसतंय. एक असं झेंड्याच्या आकाराचं चिन्ह तुम्हाला दिसतंय, एक बाणाच्या आकाराचं चिन्ह आपल्याला दिसतंय आणि यांचा जो क्रॉस तयार झालेला आहे तिथे एक भरीव अशा प्रकारचा गोल दिलेला आहे. आता विद्यार्थ्यांनो, या आकृतीमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही घड्याळाच्या काट्याच्या दिशेने निरीक्षण करा. घड्याळाचा काटा ज्या प्रकारे चालतो त्या प्रकारे आपण जर आकृतीचं निरीक्षण केलं, जो भरीव दिलेला हा गोल आहे, एक आकृती मी फळ्यावर काढलेली आहे, हा जो गोल आहे तो चारही आकृतीमध्ये बाणाचे आणि एक झेंड्यासारखी दिसणाऱ्या आकृतीच्या ज्या क्रॉस मध्ये तो भरीव असणारा गोल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बदल केलेला नाहीये. म्हणजे आपण निरीक्षण करताना फक्त झेंड्याची जी आकृती आहे, झेंड्याचं जे चिन्ह आहे त्याच्या समोर त्याच्या पुढच्या बाजूला आपल्याला बाणाचं चिन्ह दिसते. पहिल्या आकृतीमध्ये तेच दिसतंय आपल्याला. दुसऱ्या आकृतीमध्ये आपण जर पाहिलं तर झेंड्याच्या चिन्हाच्या उलट्या बाजूला म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने बाणाचं चिन्ह आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर झेंड्याच्या चिन्हाच्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बाणाचं चिन्ह आलेलं आहे. आणि चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा झेंड्याचा जो चिन्ह आहे, झेंड्याचा जो आकार आहे, त्या आकाराच्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बाणाचं चिन्ह आहे. म्हणजे पर्याय पहिला, पर्याय तिसरा आणि पर्याय चौथ्यामध्ये तुम्हाला असं दिसते की घड्याळाच्या काट्याच्या दिशेने झेंड्याच्या पुढे बाणाचं चिन्ह अशा प्रकारची रचना आहे. परंतु दुसऱ्या पर्यायामध्ये मात्र आपल्याला घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने स्थिती दिसते आणि म्हणून या प्रश्नामध्ये पर्याय 2 हा वेगळा आहे, वेगळी आकृती आहे. या ठिकाणी घड्याळाचा काटा हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. घटीवत स्थिती इथं दिलेली आहे आणि एका आकृतीमध्ये प्रतिघटीवत स्थिती ही दिलेली आहे. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 5वा प्रश्न आपला आहे, ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला खूप अशी एकाधिक गुंफलेली किंवा एकाधिक असणारी आकृती दिलेली आहे. विद्यार्थ्यांनो, या आकृतीमध्ये कोणतीही आकृती आपल्याला एकसारखी वाटत नाहीये, परंतु या आकृतीमध्ये तुम्ही या आकृतीचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तासानंतर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित त्या आकृतीचं निरीक्षण करा. तुम्हाला पहिल्या आकृतीमध्ये पहिली आकृती तयार होण्यासाठी तुम्ही जर त्या आकृतीचे रेषाखंड मोजले तर तुमच्या असं लक्षात येईल की पहिल्या आकृतीला तयार होण्यासाठी 8 रेषाखंड हे लागलेले आहेत. तुम्ही ते रेषाखंड व्यवस्थित मोजायचे. आता जरी मोजता आले नाही तुम्हाला तरी आकृती घरी काढून पाहायची आहे पुन्हा, आणि त्या आकृतीला तयार होण्यासाठी 8 रेषाखंड लागलेले आहेत. दुसरी जी आकृती आहे पर्याय दुसऱ्या मधली, त्याही आकृतीमध्ये 8 रेषाखंड लागलेले आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला आताही मोजता येतील. ती आकृती जरा सुटसुटीत आहे की ज्या आकृतीमध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या मोजता येईल की आकृती तयार होण्यासाठी 8 रेषाखंड लागलेले आहेत. आणि चौथी जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये मात्र 9 रेषाखंड लागलेले आहेत. जर तुम्ही व्यवस्थित मोजलं, आणि अशाही प्रकारचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की ज्यामध्ये वेगळी रेषाखंडांची संख्या असू शकते आकृती तयार होण्यासाठी, आणि आकृती ही खूप एकात एक दिलेली आहे, मोजणंही थोडंसं अवघड आहे, परंतु तुम्ही त्या रेषाखंडांना नंबर देऊन व्यवस्थितरित्या किंवा तुम्ही स्वतः तशा प्रकारची आकृती काढून मोजू शकता की ज्या आकृतीमध्ये
पहिल्या तिन्ही पर्यायामध्ये 8 रेषाखंड लागलेले आहेत आणि पर्याय चौथ्यामध्ये मात्र 9 रेषाखंड लागलेले आहेत आणि म्हणून पर्याय चौथा ही वेगळी आकृती आहे. आपण जाऊया पुढच्या आकृतीकडे. ज्या आकृतीमध्ये तुम्हाला 4 पर्याय दिसतात आणि एक आकार दिलेला आहे की जो तुम्ही म्हणू शकता स्वास्तिक सारखा आकार तुम्हाला दिलेला आहे. तो आकार तुम्ही निरीक्षण केलं स्क्रीनवर तर तुम्हाला या आकृतीमध्ये स्वास्तिक सारखा असणारा आकार हा सर्व पर्यायांमध्ये आहे. म्हणजे त्या आकारामध्ये कोणताही बदल नाहीये. आता त्या स्वास्तिक आकारामध्ये जे 4 भाग झालेले आहेत त्या 4 भागामध्ये त्यांनी प्लस मायनस इंटू आणि डिव्हायडेशन यांची चिन्ह दिलेली आहेत. आता हे जे चिन्ह आहेत ते कोणतेही चिन्ह वापरू शकतात. इथं आपल्या ओळखीची चिन्ह आहेत की अधिक वजा गुणाकार भागाकार अशा प्रकारची चिन्ह आपल्याला या प्रत्येक आकृतीच्या 4 कप्प्यामध्ये दिलेली आहेत. परंतु विद्यार्थ्यांनो हे चिन्हांचा आकार स्थिती बदलत गेलेली आहे. ती बदलत जात असताना तुम्ही स्वतःही आता निरीक्षण करा. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने चिन्ह बदलतायत का पहा. पहिल्या पर्यायामध्ये पहा. पहिल्या पर्यायामध्ये तुम्ही जर पाहिलं तर प्लसचं जे चिन्ह आहे अधिकचं जे चिन्ह आहे त्या चिन्हाच्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तुम्हाला भागाकाराचं चिन्ह दिसेल आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेला गुणाकाराचं चिन्ह दिसते. पहिल्या आकृतीमध्ये हे तुम्ही निरीक्षण पाहिले की घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पाहिलं तर तुम्हाला भागाकार आणि विरुद्ध बाजूने पाहिलं तर गुणाकार चिन्ह आहे. ही स्थिती तुम्हाला तिसऱ्या पर्यायामध्ये दिसेल. दुसरा पर्याय लगेच निरीक्षण करू नका. तिसऱ्या पर्यायामध्ये पहा. तुम्हाला हा सारखेपणा दिसतोय का पहा. प्लस या चिन्हाच्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर पाहिलं तर तुम्हाला भागाकाराचं चिन्ह आलेलं दिसेल आणि विरुद्ध बाजूने पाहिलं घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जायचे की जिथे तुम्हाला गुणाकाराचं चिन्ह हे आलेलं दिसते. त्याचप्रमाणे चौथ्या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर प्लस या चिन्ह जे पाहिले आपण पहिल्या पर्यायात तिसऱ्या पर्यायात तशाच प्रकारे निरीक्षण करायचे. चौथ्या आकृतीकडे पहा. प्लस या चिन्हावर तुमची पेन्सिल ठेवा आणि तुम्ही पहा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपल्याला भागाकाराचं हे चिन्ह आलेलं दिसते आणि त्याच्या विरुद्ध बाजूने काटा जसा फिरतोय तसं गुणाकाराचं चिन्ह आलेलं आहे. तिन्ही आकृत्यामध्ये हा सारखेपणा आपल्याला दिसलाय. आता आपण जाऊया आकृती दुसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये प्लस या चिन्हाच्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने भागाकार हे चिन्ह आलेलं आहे. जे तुम्हाला पहिल्या तिसऱ्या आणि चौथ्या पर्याय दिसते भागाकार चिन्ह अगदी करेक्ट आलेलं आहे. परंतु प्लस या चिन्हाच्या विरुद्ध बाजूने आपण जर पाहिलं घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पाहिलं तर मायनसचं चिन्ह आलेले वजाचं चिन्ह आपल्याला दिसते. म्हणजे या ठिकाणी एक चिन्हामध्ये त्यांनी बदल केलेला आहे. गुणाकाराचं चिन्ह हे ज्या स्थितीत पाहिजे त्या स्थितीत नाहीये आणि म्हणूनच वेगळी आकृती आहे पर्याय क्रमांक 2. हे निरीक्षण तुम्ही करू शकता. प्रत्येक तुम्ही प्रश्नाचा स्क्रीनशॉट घ्या की ज्याचं तुम्ही पुन्हा एकदा निरीक्षण करू शकता तासानंतर. आणि अशाच प्रकारे बऱ्याचशा आकृत्यांमध्ये तुम्हाला अशी छोटी चिन्ह दिलेली असतात आणि ती पाहत असताना तुम्ही एक घड्याळाच्या काट्याची स्थिती आणि त्याच्या विरुद्ध स्थितीप्रमाणे आकृत्या फिरतायत का याचं निरीक्षण करू शकता. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पुढच्या 4ही आकृत्या दिसत आहेत. या 4 आकृत्यांमध्ये तुम्हाला काही भाग हा रंगवलेला दिसतोय आणि काही भाग हा न रंगवलेला आहे. म्हणजे याचा सहसंबंध अपूर्णांकाशी असू शकतो. विद्यार्थ्यांनो तुम्ही असे अपूर्णांक तयार केलेले आहेत. रंगवलेल्या भागाचे अपूर्णांक हे तयार केलेले आहेत. आता अपूर्णांक तयार करत असताना आपण सुद्धा इथं रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक तयार करू. पहिल्या आकृतीचे निरीक्षण करा. या आकृतीचे एकूण किती भाग झालेले आहेत याचं अगोदर तुम्ही निरीक्षण करा. विद्यार्थ्यांनो इथं तुम्ही नक्की चुकू शकता. पहिल्या आकृतीचे एकतर अपूर्णांक काढायला चुकू शकता. तुम्ही जर मोजले तर आकृतीचे तुम्हाला इथं 7च भाग दिसतील. परंतु आकृतीचे 8 भाग आहेत. रंगवण्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला एक भाग हा दिसणार नाहीये. चौकोनाचा जो आकार दिलेला आहे त्या आकाराचे वरच्या बाजूकडे तुम्हाला 2 भाग एकत्र करून दिलेले आहेत आणि इथं तुमचं निरीक्षण चुकू शकतं. तुम्ही इथं 7 भाग घेऊ शकता.
परंतु इथं चूक होऊ शकेल तुमची, आणि म्हणून आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या आकृतीत जो वरचा रंगवलेला भाग आहे इथे दोन भाग एकत्र आहे, म्हणजे आकृतीचे एकूण भाग केलेले आहे 8. जेवढे भाग केलेले असतात तेवढे भाग आपण छेदाच्या ठिकाणी लिहित असतो. आता आपण रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक शोधत आहे आणि त्यामध्ये रंगवलेले भाग मोजणार आहे. पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल की 5 भाग हे रंगवलेले आहेत. नीट निरीक्षण करा, 2 भाग एकत्र दिलेले आहेत. एखादा विद्यार्थी याला 4 भाग घेऊ शकतो, परंतु 4 भाग नाहीये, तिथं 5 भाग आहे. आणि हीच तुमची खरी तिथं केलेली फसवणूक आहे की जिथं तुम्हाला 5 भाग असून सुद्धा 4 वाटू शकतात. तर या ठिकाणी रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक तयार झाला 5/8. दुसऱ्या पर्यायामध्ये पहा, दुसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा आकृतीचे एकूण भाग केलेले आहेत 8 आणि त्यापैकी 5 भाग हे रंगवलेले आहेत. 5/8 असा अपूर्णांक तयार झाला. तिसऱ्या आकृतीचे भाग हे केलेले आहेत 8. जेवढे एकूण भाग असतात ते आपण छेदाच्या ठिकाणी लिहित असतो. भाग केलेले आहेत 8 आणि त्यापैकी रंगवलेले भाग आहेत 4. आणि चौथ्या आकृतीमध्ये एक वर्तुळाकृती आकार दिलेला आहे, ज्याचे भाग 8 केलेले आहेत, जे स्पष्ट दिसत आहेत आणि त्याच्यापैकी रंगवलेले भाग आहेत 5. आता ह्या सगळ्या फळ्यावर लिहिलेले जे अपूर्णांक आहे रंगवलेल्या भागाचे, त्या अपूर्णांकाकडे निरीक्षण केल्यावर तुम्ही सांगू शकता की तिसरी आकृती ही वेगळी आहे, की ज्यामध्ये पहिला पर्याय, दुसरा आणि चौथ्या पर्यायामध्ये तुम्हाला सारखे भाग रंगवलेले आहे आणि याचं उत्तर असणारे पर्याय 3. परंतु तुम्ही जास्त मुलं, चुकणारे मुलं हे पहिल्या आकृतीचं चुकू शकतात की जिथं ते 4/8 लिहू शकतात आणि मग त्यांची गडबड होणार आहे. तिसऱ्या आकृतीत सुद्धा 4/8 आहे आणि पहिल्या आकृतीत सुद्धा 4/8 आहे. आणि म्हणूनच नीट निरीक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे की ज्यामध्ये तुम्हाला पर्याय क्रमांक 3 हा अशा प्रकारे वेगळा दिसलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत की ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक वर्तुळाकार आकार दिलेला आहे आणि त्या वर्तुळाकार आकाराचे आपल्याला काही भाग केलेले दिसत आहेत. 8 भाग आपल्याला केलेले आहेत आणि त्या 8 भागामध्ये वेगवेगळी चिन्ह दिलेली आहेत. आता ही चिन्ह प्रत्येक आकृतीमध्ये वेगवेगळी आहेत, वेगवेगळ्या स्थितीमध्ये आहे. आता या आकृतीचं घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तुम्ही जर निरीक्षण केलं तर आपण जर पाहिलं प्लस या चिन्हावर, पहिल्या पर्यायाकडे सगळ्यांनी पहा, पहिल्या पर्यायामध्ये प्लस या चिन्हावर तुमची पेन्सिल ठेवा आणि प्लस या चिन्हाच्या बाजूकडून आपण निरीक्षण करतोय. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर आपण पाहिलं, जसा काटा फिरतो तशा पद्धतीने पाहायचंय. प्लस या चिन्हाच्या नंतर एक भाग हा सोडून दिलेला आहे आणि नंतर आपल्याला गुणाकाराच्या आकाराचं चिन्ह दिलेलं आहे. एक भाग सोडून ही स्थिती आपल्याला दिसते. दुसऱ्या आकृतीमध्ये पहा, दुसऱ्या या आकृतीमध्ये तुम्हाला प्लस या चिन्हावर आपली पेन्सिल पेन ठेवल्यानंतर आपण पाहू शकतो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पाहिलं तर एक भाग हा सोडल्यानंतर इंटूचं चिन्ह, गुणाकाराचं चिन्ह तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे या पहिल्या आणि दुसऱ्या पर्यायामध्ये एक सारखेपण आपल्याला सापडलेलं आहे की प्लस या चिन्हाच्या नंतर एक भाग सोडल्यानंतर इंटूचं चिन्ह आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये पहा की ज्या पर्यायामध्ये तुम्ही प्लस या चिन्हावर जर तुमची पेन्सिल ठेवली आणि इंटूच्या चिन्हाचं जर निरीक्षण केलं तर ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आलेलं आहे. एक भाग सोडून आलेलं आहे, परंतु ते विरुद्ध बाजूने आलेलं आहे आणि म्हणून तिसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला वेगळेपणा हा पहिल्या 2 पर्यायाच्या दृष्टीने वेगळापणा तिसऱ्या पर्यायात दिसतोय. चौथ्या पर्यायामध्ये हा सारखेपणा जाणवतोय का? तर चौथ्या पर्यायात पाहिलं तर प्लस या चिन्हावर आपण जर बोट ठेवलं तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने एक घर सोडल्यानंतर आपल्याला इंटूचं चिन्ह आलेलं दिसतं. म्हणजे पर्याय पहिला, दुसरा आणि पर्याय चौथ्यामध्ये एक सारखेपणा दिसला. घड्याळाच्या काट्याच्या स्थितीने चिन्हांची स्थिती आहे, परंतु पर्याय तिसऱ्यामध्ये मात्र घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेची स्थिती आहे
आणि त्यामुळे पर्याय तिसरा हा वेगळा आहे. त्याचप्रमाणे आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया, ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला जे आकार दिलेले आहेत इंग्लिशमध्ये असणारे आर, एफ, एन आणि जे हे आकार तुम्हाला दिसत आहेत. विद्यार्थ्यांनो, या प्रतिमा या आकृतीकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी एकतर ही आरशातली प्रतिमा असू शकते किंवा पाण्यातली प्रतिमा असू शकते. आता आरशातली प्रतिमा आहे का पाण्यातली? तुम्हाला पाण्यातली प्रतिमा पाहत असताना तुमच्या शिक्षकांनी शिकवले की ती उलटी येत असते, खालची बाजू ही वरच्या बाजूकडे येत असते. आणि आरशातली प्रतिमा पाहिली तर ती आपल्याला डावीची उजवी बाजू, उजवीची डावी बाजू होत असते. अशा प्रकारची स्थिती आपल्याला आरसा ज्या बाजूला ठेवलाय त्याच्या विरुद्ध बाजूकडे आपली आकृती जात असते. ही स्थिती शिकलेली आहात. आता इथे आपल्याला जे 4 पर्याय दिलेले आहेत तर त्या 4 पर्यायामध्ये तुम्ही पहिल्या पर्यायात आर हे अक्षर पाहिलं आणि त्याची जी शेजारी दिलेली प्रतिमा पाहिली तर असा एक प्रश्न नक्की तुम्हाला असू शकतो. आरशातल्या प्रतिमांवर आधारित आकृती असू शकते आणि यामध्ये आर हा जो आकार दिलेला आहे हा आर आकार जर पाहिला तर तुम्हाला खालचा जो भाग आहे तो वरच्या बाजूकडे गेलेला दिसतोय, म्हणजे ही पाण्यातली प्रतिमा आहे. पहिल्या पर्यायात आपल्याला पाण्याची प्रतिमा सापडली, मग दुसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला पाण्याची प्रतिमा आहे का हे आपण पाहायचं आहे. याच्या छोट्या ट्रिक्स पण तुमच्या शिक्षकांनी शिकवल्या असतील जे तुम्ही कागदावर करून सुद्धा करू शकता. तर दुसऱ्या पर्यायामध्ये एफ हे अक्षर आपल्याला त्याच्या शेजारी त्याची प्रतिमा दिलेली आहे ती पाण्यातली प्रतिमा आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये एन या अक्षराची जी प्रतिमा त्याच्या शेजारी दिली ती सुद्धा पाण्यातली प्रतिमा आहे. चौथ्या पर्यायामध्ये जे जे अक्षर दिलेलं आहे त्याची जी पाण्यातली प्रतिमा दिलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने काढलेली आहे. जेचा जो वळालेला आकार आहे त्याची बाजू एकदम बदललेली दिलेली आहे. जर तुम्ही जे या अक्षर पाण्यातली प्रतिमा त्याची काढली तर ती प्रतिमा तुम्हाला वेगळी दिसणार आहे. इथे ती चुकीची काढून दाखवलेली आहे आणि म्हणूनच ज्या विद्यार्थ्यांना पाण्यातली प्रतिमा, आरशातल्या प्रतिमा व्यवस्थित येतात, कारण तसाही बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये तुम्हाला 2 आकृत्या ह्या पाण्यातल्या प्रतिमावर असतात आणि 2 आकृत्या आरशातल्या प्रतिमावर असतात. आणि जर तुम्हाला ते चांगले येत असेल तर जर तुमच्या याने हाही प्रश्न वेगळी आकृती ओळखा याच्यामध्ये जरी आला तर याचे गुण तुम्हाला मिळू शकतात. कारण आकृत्यावरचे प्रश्न हे अगदी सोपे असतात, निरीक्षणावर आधारित असतात आणि म्हणून तुम्हाला याचे मार्क्स मिळू शकतात. या ठिकाणी तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा पर्याय सारखा आहे, मात्र चौथ्या पर्यायात चुकीची प्रतिमा काढलेली आहे म्हणून तो वेगळा आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये आपण 11व्या नंबरचा प्रश्न हा पाहत आहोत. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला एक चौकोनाचा आकार दिलेला आहे आणि या चौकोनाच्या आकारामध्ये आतील भागामध्ये पुन्हा चौकोन काढलेले आहेत आणि त्यातील चौकोनांना रंग दिलेला आहे, रंगवलेला भाग आहे. रंगवलेला जो चौकोन आहे, आधी आपण आकृतीचं सगळ्या आकृतींचं थोडं थोडं निरीक्षण करून घ्यायचं की नेमकं या आकृतीमध्ये काय आहे. तर या आकृतीत चौकोनात जे आतील चौकोन आहे त्यामधील एक चौकोन हा 4ही आकृत्यात तुम्हाला रंगवलेला दिसणार आहे. त्या चौकोनाच्या जवळ एक स्टारचं चिन्ह आहे. जो रंगवलेला चौकोन आहे त्याच्याजवळ स्टारचं चिन्ह आहे आणि त्याच्या सरळ रेषेत असणारा जो रिकामा चौकोन दिसतोय त्याच्याजवळ एक गोलाचं चिन्ह, गोल, भरीव गोल हा दिलेला आहे. आता या 4ही आकृतींचं आपण जर निरीक्षण केलं तर यातली वेगळी आकृती तुमच्या लक्षात येईल. पहिल्या पर्यायात पहा, चौकोनाचं चिन्ह त्याच्या शेजारी, ह्या 4ही जी चिन्ह आहेत, भरीव चौकोन, त्याच्या शेजारीच असणारा स्टार, त्या भरीव चौकोनच्या शेजारी असणारा रिकामा चौकोन आणि त्याच्या शेजारी असणारा भरीव गोल, ह्या 4ही आकृत्या एका सरळ रेषेमध्ये आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये पण त्या सरळ रेषेमध्ये आहेत, तिसऱ्या आकृतीमध्ये त्या सरळ रेषेमध्ये आहे. परंतु चौथ्या आकृतीमध्ये जो भरीव गोल दिलेला आहे तो एक समोर भरीव चौकोनाच्या अगदी समोरच्या कप्प्यामध्ये दिलेला आहे, तिरका दिलेला आहे असं आपण निरीक्षण करू शकतो. पहिल्या आकृतीमध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये आणि तिसऱ्या आकृतीमध्ये हे 4ही चिन्ह अगदी आपल्या सरळ नजरेमध्ये की ते सरळ रेषेत आहे. चौथ्या पर्यायामध्ये ते सरळ रेषेत नाही आणि त्यामुळे वेगळी आकृती ही पर्याय 4 आहे. पुढे एक तुम्हाला एक आकृती दिसते की जी एक गाडीची आकृती आहे. ज्या गाडीच्या आकृतीमध्ये
अगदी आपल्याला पाहिलं ना तर पाहता क्षणी खरंच सोपं वाटतंय, परंतु कधी कधी या गाडीमधला वेगळेपणा हा लक्षात येत नाहीये. तिथं तुम्हाला प्रत्येक गाडीला जी चाकं दाखवलेली आहे, 2 चाकं दाखवलेली, ती सर्व आकृत्यांमध्ये सारखी आहे. गाडीच्या जे खिडक्या दाखवलेल्या आहेत त्या खिडक्याही अगदी सारख्या दाखवलेल्या आहेत. त्यानंतर गाडीची पुढची जी बाजू आहे ती बाजू सुद्धा सगळ्या आकृतीमध्ये सारखी दाखवलेली आहे. आपण या सगळ्या बाजूकडून गाडीची निरीक्षण केलं तर एक अगदी सूक्ष्म असा फरक आपल्याला दिसतो. पर्याय 3 मध्ये तो तुम्हाला दिसणार आहे. त्या गाडीची पाठीमागची, जसं आपण डिक्कीचा भाग बनवू शकतो, त्या भागाचा आकार हा त्रिकोणाकृती दिलेला आहे. बाकीच्या भागामध्ये मात्र पाहिलं तर सगळीकडे तुम्हाला सारखा आकार दिसतोय. पर्याय 3 मध्ये जी आकृती आहे त्या आकृतीचा पाठीमागच्या चाकाजवळचा भाग हा त्रिकोणाकृती आकारामध्ये थोडा चेंज केलेला आहे, बदल केलेला आहे, आणि म्हणून पर्याय 3 ही आकृती थोडी वेगळी आहे आणि म्हणून पर्याय 3 हा वेगळा आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये एक माणसाचा आकार तुम्हाला दिसतोय असं आपण समजूया. आपण आपल्या पद्धतीने त्या आकृत्यांना आकार किंवा त्याला नाव देऊ शकतो. एक वारली कलेसारखा तुम्हाला इथे एक माणसाचं डोकं दिसतंय. त्यानंतर वरचे जे आकार आहे त्याला आपण हात म्हणू शकतो आणि खालचा जो आकार आहे त्याला पाय म्हणू शकतो. आकृतीचे निरीक्षण करण्यापुरती ही नाव आहेत. तुम्ही कोणताही आकार त्याला म्हणू शकता. आता पहिल्या या आकृत्यांची स्थिती वेगवेगळी दिलेली आहे. डोक्याचा भाग हा सरळ, वाकडा, उलटा असा दिलेला आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही निरीक्षण करताय विद्यार्थ्यांनो, पहिल्या आकृतीचं निरीक्षण करा ज्यामध्ये तुम्हाला हाताचा जो भाग आहे त्या हाताच्या भागामध्ये डाव्या बाजूचा हात हा वाकडा दाखवलेला आहे. त्याच वेळेला त्या आकृतीच्या तुम्ही एकतर उजवा जो पाय आहे तो वाकडा दाखवलेला आहे. तुम्हाला स्थिती उजवी आणि डावी ही स्थिती माहित असली पाहिजे. यासाठी मी जे बोलते ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. ज्यावेळेस आपला स्वतःचा जो उजवा हात आहे तोच आपल्या समोरच्या असणाऱ्या पुस्तकाचा, पेपरचा, प्रत्येक गोष्टीचा तोच उजवा भाग असतो आणि आपला स्वतःचा जो डावा हात आहे तोच समोर असणाऱ्या पुस्तकाचा, वहीचा डावा भाग असतो. म्हणून तुमच्या स्क्रीनवर जी आकृती देते मी, तुम्ही स्वतःला उजवी आणि डावी बाजू ही तुम्हाला लक्षात घ्या किंवा तुमच्या शिक्षकाकडून पुन्हा एकदा समजावून घ्या उजवी बाजू कशी आहे. आता मी जे निरीक्षण तुम्हाला सांगते तर पहिल्या आकृतीमध्ये तुम्ही पाहिलं तर जो डावा हात आहे त्या डावा हात आपल्याला थोडा वाकडा दाखवलेला आहे, त्याची रेषा वाकडी दाखवलेली आहे. त्याच वेळेला त्या आकृतीचा उजवा पाय हा वाकडा दाखवलेला आहे. म्हणजे हात आणि पाय याची स्थिती वेगवेगळी आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये पहा की ज्या स्थितीमध्ये आकृती जरी उलटी दिलेली असेल तरी सुद्धा हाताची स्थिती पहा. डोक्याच्या जवळच्या भागाला आपण हात म्हणूया तर हात उजव्या बाजूचा हात वाकडा दाखवलेला आहे. त्याच वेळेला डाव्या बाजूचा पाय हा वाकडा दाखवलेला आहे. म्हणजे एक उजव्याला डावा अशा पद्धतीने क्रॉस स्थितीमध्ये आपल्याला हाताची आणि पायाची स्थिती वाकडी दाखवलेली आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये पहा, ज्या आकृतीमध्ये ज्या बाजूचा हात हा वाकडा दाखवलेला आहे त्याच बाजूचा पाय वाकडा दाखवलेला आहे. म्हणजेच या आकृतीमध्ये वेगळेपणा दिसतोय की या ठिकाणी एकाच बाजूचे हाताच्या रेषा ह्या वाकड्या दाखवलेल्या आहेत, पायाची रेषा वाकडी दाखवलेली आहे. चौथ्या आकृतीमध्ये पहा की त्या आकृतीमध्ये मात्र हात आणि पाय यांची स्थिती दाखवलेली आहे, ती क्रॉस स्थितीमध्ये दाखवलेली आहे, उजव्याला डाव्या अशा पद्धतीने दाखवलेली आहे. आणि म्हणून वेगळी आकृती ही पर्याय क्रमांक 3 आहे की हात आणि पायाची स्थिती सेम टू सेम दाखवलेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक बाणाचं चिन्ह दिसतंय आणि एक अर्धगोल रंगवलेली स्थिती तुम्हाला दिसते. या ठिकाणी एक अर्धगोल आहे आणि एक बाणाची स्थिती तुम्हाला दिलेली जी रंगवलेली आहे, भरीव अशा प्रकारची आहे, आणि एक रंगवलेला गोल दिलेला आहे जो प्रत्येक आकृतीमध्ये या बाण आणि अर्धगोलाचा जी रेषा आहे त्याच्या मध्यभागामध्ये बाण भरीव असा गोल दिलेला आहे. तो भरीव गोल मात्र प्रत्येक ठिकाणी सारख्या स्थितीमध्ये दिलेला आहे. आता या आकृतीचं निरीक्षण तुम्हाला करायचंय ते घड्याळाच्या काट्याच्या दिशेने करायचं आहे आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तुम्ही त्या आकृतीचं जर निरीक्षण केलं, आपण जर असं एक पेन्सिल ठेवून निरीक्षण केलं की जो अर्धगोल आहे त्याच्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर पाहिलं आपण तर आपल्याला बाण आलेला दिसतोय. दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा
आपल्याला अर्धगोलाच्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बाण आलेला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर अर्धगोलाच्या घड्याळाच्या काट्याच्या स्थितीने बाण आलेला आहे. परंतु चौथ्या आकृतीमध्ये जो अर्धगोल आहे त्या आकृतीमध्ये घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने बाणाचं चिन्ह आलेलं आहे. इथे काट्याची स्थिती, आकृतीची स्थिती बदललेली आहे. आपण जर पहिल्याच क्षणी पाहिलं तर आपल्याला वाटतं सगळ्या आकृत्या सेमच आहेत, बदल काय आहे? परंतु या आकृतीमध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि त्याच्या विरुद्ध दिशेने असं आपल्याला निरीक्षण करायचंय. तर चौथ्या आकृतीमध्ये घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध बाजूने आपण सुरुवातीला पाहतानाच एका आकृतीवर पेन्सिल किंवा एका आकृतीवर लक्ष ठेवतोय, ज्यामध्ये अर्धगोलावर लक्ष ठेवलं तर त्याच्या पुढच्या बाजूला आपल्याला बाण दिसला पाहिजे. तर हे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यायात आपल्याला दिसते, पण चौथ्या पर्यायामध्ये आपल्याला असं दिसते की जो अर्धगोल आहे त्याच्या घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पाहिलं तर बाण आलेला आहे. म्हणूनच पर्याय चौथा हा वेगळा आहे. या ठिकाणी पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक चौकोन दिलेला आहे, ज्या चौकोनाचे वेगवेगळे भाग केलेले आहे आणि त्या भागामध्ये तुम्हाला काही संख्या दिलेल्या आहेत. आता या संख्या तुम्ही पहा, या संख्या 4, 5, 6, 9, 7, 8 अशा प्रकारच्या तुम्हाला प्रत्येक पर्यायामध्ये दिसतात. परंतु या संख्यांची रचना मात्र कशा पद्धतीने केलेली आहे याचं थोडं निरीक्षण करा. आणि हे निरीक्षण केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की पहिल्या आकृतीकडे सगळ्यांनी लक्ष द्या. पहिल्या आकृतीमधल्या संख्यांकडे लक्ष द्या. 8 या अंकाच्या समोरच्या बाजूवर 9 लिहिलेला आहे. त्याचप्रमाणे 4 या अंकाच्या समोरच्या बाजूवर 5 लिहिलेला आहे. 6 या अंकाच्या समोरच्या बाजूवर 7 लिहिलेलं आहे. म्हणजे क्रमागत संख्या लिहिलेल्या आहेत, अगदी त्याच्या समोरच्या बाजूवर लिहिलेल्या आहेत. तिसऱ्या पर्यायाकडे पहा, ज्या पर्यायामध्ये तुम्हाला 4 या नंबरच्या समोरच 5 लिहिलेला दिसतोय, 6 या नंबरच्या समोर 7 लिहिलेला दिसतोय, 8 या नंबरच्या समोर 9 नंबर लिहिलेला दिसतोय. चौथ्या पर्यायामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला 4 च्या समोर 5, 8 च्या समोर 9 आणि 6 च्या समोर 7 अशा प्रकारे क्रमागत संख्या या लिहिलेल्या आहेत. परंतु दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्ही जर पाहिलं तर 5 च्या समोर तुम्हाला 6 दिसतायत, 8 च्या समोर 9 दिसतायत, पण 4 च्या समोर तुम्हाला 7 लिहिलेले दिसतायत. अगदी एक छोटासा बदल तुम्हाला त्यामध्ये दिसतोय. आणि एवढे सारे अंक पाहत असताना कदाचित तुमच्या ते लक्षात येणार नाही, पण निरीक्षण अत्यंत महत्वाचं आहे की ज्यामध्ये तुम्हाला पर्याय दुसऱ्यामध्ये 4 या अंकाच्या समोर 7 हा अंक हा आलेला तुम्हाला दिसेल. याचाच अर्थ पर्याय दुसरा हा वेगळा आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला कोणत्या तरी प्रतिमा दिसतायत, त्या आरशातल्या असू शकतात किंवा पाण्यातल्या असू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या ठिकाणी पहिला जो आकार पाहिला, आय आकार तुम्हाला दिसतोय, आय हे इंग्रजी अक्षर तुम्हाला दिसते, याची जर पाण्यातली प्रतिमा पाहिली तर ती तशीच येणार आहे, बदल येणार नाहीये. आणि आरशातली पाहिली तरी सुद्धा ती तीच येणार आहे. म्हणजे पहिल्या पर्यायाकडे पाहिलं तर ती पाण्यातली आहे का आरशातली आहे ही तुमच्या लक्षात येणार नाहीये. म्हणून पहिल्या पर्यायावरून आपण काही ठरवू शकणार नाहीये नेमक्या या प्रश्नामध्ये कोणत्या प्रकारच्या प्रतिमा दिलेल्या आहेत. पहिल्या पर्यायातली प्रतिमा कोणत्याही प्रकारची असू शकते, आरशातली असू शकते, लागू पडते त्याला, आणि ती पाण्यातली पण लागू पडते. पुढच्या पर्यायामध्ये आपल्याला जो ए आकार दिलेला आहे त्या आकारामध्ये आपल्याला खालची बाजू वरच्या बाजूकडे गेलेली दिसते, म्हणजे ती पाण्यातली प्रतिमा आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या आकाराकडे जर पाहिलं, आर हे अक्षर जर पाहिलं तर ते तुम्हाला आरशातली प्रतिमा दिलेली आहे. आणि चौथ्या पर्यायामध्ये पाहिलं तर यम हे अक्षर हे पाण्यातली प्रतिमा दिलेली आहे. म्हणजे आपल्याला पर्याय दुसऱ्यामध्ये, पर्याय चौथ्यामध्ये पाण्यातली प्रतिमा दिसते. म्हणजे आपण हे समजू शकतो की पहिल्या पर्यायातली प्रतिमा ही पाण्यातलीच आहे, कारण ती पाण्यातली असू शकते आणि आरशातली असू शकते. म्हणजे वेगळी प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये, जी तुम्हाला आरशातली दिलेली आहे. आणि यासाठी आरशातल्या प्रतिमा, पाण्यातल्या प्रतिमा यांचा चांगला अभ्यास करा की ज्यामध्ये तुम्हाला एकाच प्रश्नामध्ये अशा वेगळ्या प्रतिमा दिलेल्या असू शकतात. जे तुम्हाला ओळखता आलं तरच या प्रश्नाचे मार्क्स तुम्हाला मिळतील, की ज्यामध्ये तुम्हाला पर्याय 3 मध्ये आरशातली आणि पर्याय 1, 2 आणि 4 मध्ये तुम्हाला पाण्यातली प्रतिमा आहे.
पुढची आकृती अत्यंत सोपी आहे विद्यार्थ्यांनो. कधी कधी परीक्षेत आपण खूप अवघड आकृत्या शोधतो, परंतु ज्यामध्ये एखाद्या वेळेला अगदी सोपी आकृती पण येऊन जाते, की जी सोपी आकृती तुम्हाला इथे दिसते की एका चौकोनाचे 4 भाग केलेले आहे आणि ज्या चार भागापैकी 2 भागामध्ये तुम्हाला गुणाकाराचं चिन्ह दिलेले. या स्थितीवरून तुम्हाला लगेच अगदी निरीक्षणात समोर पाहताच कळेल की पर्याय तिसऱ्यामध्ये वेगळी आकृती आहे की ज्यामध्ये तुम्हाला गुणाकाराचं चिन्ह हे अगदी समोर दिले, एका शेजारी न देता समोर दिलेलं आहे. बाकीच्या तीनही आकृत्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह हे शेजारच्या चौकोनांमध्ये दिलेलं आहे. म्हणून पर्याय 3 ही आकृती वेगळी आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, ज्या प्रश्नामध्ये आपल्याला आकृतीचे वेगवेगळे आकार दिलेले आहेत. चौकोन आहे, गोल आहे, त्रिकोण आहे आणि या आकृतींचे तुम्हाला 4 भाग केलेले दिसत आहेत. आता आकृतीचे जे 4 भाग केलेले आहेत त्या भागांचं निरीक्षण करायचंय. आपल्याला प्रत्येक आकृतीमध्ये 4 भाग केलेले दिसत आहेत, परंतु वेगळा आकार, आपल्याला वेगळी आकृती या ठिकाणी शोधायची आहे. तर पहिल्या जर आपण चौकोनाचं एक चौरस दिसतोय आपल्याला, ज्या चौरसाचे 4 समान भाग केलेले आहेत. या ठिकाणी 4ही भाग हे समान केलेले आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला एक वर्तुळ काढलेलं आहे आणि त्या वर्तुळाचे 4 समान भाग केलेले आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये जो त्रिकोण काढलेला आहे त्याचे 4 भाग आहेत, परंतु ते समान नाहीयेत. हे मात्र निरीक्षण तुमचं अत्यंत महत्वाचं आहे की 4 भाग आहेत परंतु ते समान नाहीयेत. असमान भाग त्याचे केलेले आहेत, 4 केलेत परंतु ते समान नाहीयेत. आणि चौथी जी आकृती आहे, चौथा जो आकार आहे, त्या आकाराचे 4 समान भाग केलेले आहे. म्हणजे पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये तुम्हाला समान भाग केलेले दिसत आहेत, परंतु तिसऱ्या आकृतीचे भाग हे 4 आहेत परंतु असमान आहेत आणि म्हणून वेगळी आकृती ही पर्याय क्रमांक 3 आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक त्रिकोण दिलेला आहे. ज्या त्रिकोणाचं जर आपण पाहिलं तर इथे तुम्हाला सूक्ष्म निरीक्षण करायचं आहे. त्रिकोणाचे असे 2 भाग केलेले आहेत. एका कोणातून पुढच्या बाजूवर एक लंब टाकलेला आहे की ज्यातून आकृतीचे 2 समान भाग केलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला या पायाजवळ पुन्हा एक त्रिकोण तयार झालेले दिसतात की जे त्रिकोण काटकोनाच्या आकाराचे तयार झालेले आहे. इथे जर आपण निरीक्षण नोंदवलं, पाहिलं तर तुम्हाला या त्रिकोणाच्या पायाजवळ जो त्रिकोण तयार झालेले आहे, वेगळ्या रेषाखंडांनी तयार केले जे इथे त्रिकोण आहेत, ते त्रिकोण पाहिले तर इथे काटकोन त्रिकोण तयार झालेले आहे. या प्रत्येक आकृतीच्या वरच्या बाजूला असा एक पोकळ गोल दिलेला आहे, तो सर्व आकृत्यांमध्ये आहे. परंतु जर आपल्याला या आकृतीच्या कोणामध्ये त्रिकोणातून पुढच्या बाजूवर टाकलेले जो लंब आहे त्याच्याजवळ तयार झालेले नवीन जे त्रिकोण आहे त्या त्रिकोणांचं जर निरीक्षण केलं तर ते निरीक्षण असं आहे की आपल्याला इथं काटकोनाचा आकार झालेला दिसतोय. त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर त्या दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा तुम्ही पहा, जे नवीन इथे खालच्या बाजूला त्रिकोण तयार झालेले तेही त्रिकोण काटकोनाच्या आकाराचे आहे. परंतु पर्याय तिसऱ्यामध्ये जे त्रिकोण तयार झालेले आहेत ते त्रिकोण मात्र लघुकोन त्रिकोण तयार झालेले तुम्हाला दिसतील. अशा प्रकारची रचना तिथे तुम्हाला दिलेली आहे की ज्या रचनेमध्ये हे त्रिकोण तयार होत असताना इथे लघुकोन त्रिकोण तयार झालेला आहे, इथे काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. म्हणजे तिसऱ्या पर्यायामध्ये त्रिकोणाच्या रचना पाहता क्षणी सारख्या वाटतात, परंतु जी रेषा दिलेली आहे त्रिकोणाच्या, तिसऱ्या पर्यायातली रेषा वेगळी आहे, ज्याच्यातून एक लघुकोन त्रिकोण तयार झालेला आहे, काटकोन त्रिकोण तयार झालेला नाही. पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये काटकोन त्रिकोण हे तयार झालेलं आहे आणि तिसऱ्या पर्यायामध्ये एक लघुकोन त्रिकोण तयार झालेला आहे, म्हणून ती आकृती वेगळी आहे. पुढच्या प्रश्नामध्ये अगदी सोपी आकृती तुम्हाला दिलेली आहे, ज्या आकृतीमध्ये तुम्हाला एकात एक असणाऱ्या 3 आकृत्या दिसत आहेत. चौकोनामध्ये बाहेरचा चौकोन हा सर्व आकृत्यांमध्ये समान आहे, परंतु पहिल्या आकृतीमध्ये पहा,
त्रिकोणामध्ये त्रिकोणाची आकृती दिलेली आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये पहा चौकोनामध्ये चौकोन दिलेला आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये पहा की ज्यामध्ये तुम्हाला वर्तुळात वर्तुळ दिलेला आहे आणि चौथ्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर चौकोनामध्ये त्रिकोण दिलेला आहे. म्हणजे बाहेर असणाऱ्या आकृत्या आणि आत असणाऱ्या आकृत्या यांचा संबंध पाहिला तर पर्याय चौथ्यामध्ये तुम्हाला असं दिसतंय की जी आकृती बाहेर आहे तीच आतमध्ये नाहीये. म्हणूनच पर्याय चौथा ही अगदी सोपा असणारा प्रश्न आहे आणि कधी कधी असा सोपाही प्रश्न तुम्हाला येऊन जात असतो. फक्त इथे निरीक्षण करायचंय बाहेर आणि आतमध्ये असणारी आकृती यांचं निरीक्षण या प्रश्नामध्ये होतं. पुढच्या प्रश्नामध्ये पहा. पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिशांच्या नावांची एक आकृती दिसते. जे आपल्याला मुख्य दिशा आहे ईस्ट वेस्ट साऊथ आणि नॉर्थ या हे आपण आपल्या पद्धतीने त्यांनी दिलेली जी अक्षर आहेत त्यावरून आपण सांगू शकतो की हे दिशांची नावं आहे. परंतु या दिशांच्या नावांची स्थिती जी दिलेली आहे त्या स्थितीचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला घड्याळाचा काटा आणि त्याची विरुद्ध दिशा या दिशेने निरीक्षण करायचं आहे. जर आपण प्रत्येक आकृतीमध्ये पाहिलं आपण जर नॉर्थ या दिशेकडे जर पाहिलं पहिल्या आकृतीमध्ये यन या अक्षराकडे पाहिलं तर यनच्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तुम्हाला ईस्ट अशी दिशा दिसते किंवा ई अक्षर हे दिसते. यनच्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तुम्हाला ई हे अक्षर दिसते. दुसऱ्या आकृतीमध्ये यनच्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तुम्हाला ई हे अक्षर दिसते. तिसऱ्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने यनच्या पुढे बाजूला ई हे अक्षर दिसते. पण चौथ्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर यन या अक्षराच्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तुम्हाला डब्ल्यू हे अक्षर दिसते आणि घड्याळाच्या काट्यानुसार आपण हे निरीक्षण पाहिलं तर आपल्याला पर्याय चौथा हा वेगळा पर्याय वाटतोय आहे. आणि म्हणूनच आपण अशा प्रकारे निरीक्षण घड्याळाच्या काट्यावर बऱ्याचशा आकृत्या हा आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेल्या आहेत. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला वर्तुळ दिलेलं आहे आणि त्या वर्तुळामध्ये वेगवेगळे चिन्ह दिलेले आहे. या चिन्हांकडे जर तुम्ही पाहिलं वर्तुळाचे 4 भाग आहेत. त्या 4 भागामध्ये तुम्हाला चौकोन गोल त्रिकोण आणि गुणाकाराचं चिन्ह या प्रकारे तुम्हाला वेगवेगळी चिन्ह दिलेली आहे. आणि या चिन्हांचं निरीक्षण केलं तर तुम्ही सुद्धा स्वतः स्क्रीनवर निरीक्षण करा. प्रत्येक आकृतीमध्ये चिन्हांची स्थिती बदलते पण ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बदलत आहे. जर आपण इंटूचं चिन्ह पाहिलं पहिल्या आकृतीमध्ये त्याच्यावर एक खून म्हणून आपण त्या चिन्हाकडून पाहतोय म्हणून लक्ष पेन ठेवला तर आपण पाहिलं तर त्याच्या पुढच्या बाजूला आपल्याला चौकोनाचं चिन्ह आलेलं दिसते आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला काट्याच्या विरुद्ध दिशेने पाहिलं तर त्रिकोणाचं चिन्ह दिसते. पुढच्या पर्यायामध्ये जर पाहिलं तर इंटू चिन्हाच्या पुढील बाजूला आपल्याला चौकोनच दिसतोय आणि मागच्या बाजूला त्रिकोणाचं चिन्ह दिसते. तिसऱ्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेनेच आपण इंटू चिन्हाच्या पुढील बाजूला चौकोन दिसतोय आणि मागच्या बाजूला त्रिकोणाचं चिन्ह दिसते. चौथ्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर मात्र वेगळी स्थिती आहे. चौथ्या आकृतीमध्ये इंटू या चिन्हावर जर आपण पेन्सिल ठेवली आणि पाहिलं तर आपल्याला त्याच्या पुढच्या बाजूला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने चौकोन दिसायला पाहिजे जो आपल्याला गोल दिसतोय आणि त्याच्या विरुद्ध बाजूने पाहिलं तर त्रिकोण दिसतोय. म्हणजेच आपल्याला त्रिकोण हा बरोबर दिलाय त्यांनी परंतु बदल मात्र त्यांनी जिथं चौकोन द्यायला पाहिजे तिथं गोल दिलेला आहे आणि या निरीक्षणातून आकृती चौथी ही वेगळी आहे. पुढच्या प्रश्नामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या प्रश्नामध्ये तुम्हाला त्रिकोणाचा आकार दिलेला आहे आणि त्या त्रिकोणाच्या आतील बाजूला तुम्हाला 2 रेषाखंड दिलेले आहेत. आपण असं समजूया त्रिकोणाला 3 बाजू असतात आणि 3 बाजू असणाऱ्या आकृतीच्या आतील बाजूमध्ये आपल्याला 2 रेषा काढून दिलेल्या आहेत म्हणजे एक रेषा ही कमी दिलेली आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये बाहेरच्या बाजूला 4 चौकोन दिलेला आहे ज्याला 4 बाजू आहेत आणि आतील बाजूला त्यांनी 4च रेषाखंड दिलेले आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला पंचकोनाची आकृती दिलेली आहे आणि आतील बाजूला त्यांनी 4 रेषा दिलेल्या आहेत आणि पुढच्या आकृतीमध्ये आपल्याला षटकोन दिलेला आहे आणि आतील बाजूला 5 रेषाखंड दिलेले आहेत.
म्हणजे पर्याय पहिल्यामध्ये त्यांनी एक बाजू कमी दिलेली, आतमध्ये एक रेषाखंड कमी दिलेला आहे, तिसऱ्या पर्यायामध्ये एक रेषाखंड कमी दिलेला आहे आणि चौथ्यामध्ये सुद्धा एक रेषाखंड कमी दिलेला आहे. परंतु दुसऱ्या आकृतीमध्ये मात्र बाहेर जेवढ्या बाजू आहेत तेवढ्याच रेषाखंड आतमध्ये दिलेल्या आहेत आणि म्हणून आकृती दुसरी ही वेगळी आकृती आहे की ज्या आकृतीमध्ये सारखेपणा बाहेरील आणि आतील बाजू सारख्याच आहे आणि म्हणून वेगळी आकृती आहे पर्याय क्रमांक 2. पुढच्या आकृतीकडे आपण जाऊया. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला आकृती दिसत असेल ज्या आकृतीमध्ये तुम्हाला त्रिकोण काढलाय आणि त्या त्रिकोणामध्येच पुन्हा एक त्रिकोण काढलेला आहे आणि वेगवेगळे चिन्ह दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला एक गुणाकाराचं चिन्ह, एक गोल दिलेला आहे आणि एक बाणाची स्थिती दिलेली आहे. विद्यार्थ्यांना त्रिकोण सगळ्या आकृतीत दिसतोय आपल्याला, परंतु या त्रिकोणात असणाऱ्या बाणाच्या स्थितीकडे तुम्ही नीट निरीक्षण करा. पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला जो आतील बाण दाखवलेला आहे तो बाण बाजूवरून काढलेला आहे, बाजूच्या मध्यातून बाण काढलेला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये जो बाण काढलेला आहे तो बाणही बाजूमधून काढलेला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये जो बाण काढलेला आहे तो बाण सुद्धा बाजूमधून काढलेला आहे. परंतु चौथ्या आकृतीकडे पहा, ज्या ठिकाणी तुम्हाला बाणाची स्थिती वेगळी दिसते. जो बाण काढलेला आहे तो कोणामधून काढलेला बाण हा आपल्याला दिसतोय. म्हणजे या बाणावरच या आकृतीचा सारखेपणा आणि वेगळेपणा तुमच्या लक्षात येईल. बाकीची स्थिती मात्र सर्व आकृत्या सारखी आहे. फक्त बाण या स्थितीवरून आपल्याला या आकृतीतला पर्याय चौथा हा वेगळा आहे की ज्या पर्यायामध्ये बाण हा कोणामधून काढलेला आहे आणि इतर 3 आकृत्यांमध्ये बाजूवरून काढलेला आहे. पुढच्या आकृती अत्यंत सोपी वाटते, परंतु या आकृतीचं निरीक्षण जर परत चांगलं करणं आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्हाला 3 बाण दिलेले आहेत. अशा प्रकारचे 3 बाण तुम्हाला 4ही पर्यायामध्ये दिलेले आहे. परंतु या बाणांच्या स्थितीकडे जर आपण पाहिलं तर या बाणांच्या स्थितीकडे जर पाहिलं तर तिन्ही बाणांची जी टोकं आहेत त्या टोकांची स्थिती पहा. प्रत्येक आकृतीमध्ये तुम्हाला हे 3ही बाण अगदी शेजारी आलेले दिसतील, जवळजवळ त्यांची स्थिती आलेली दिसते. पहिल्या पर्यायामध्ये ती स्थिती तुम्हाला दिसते, दुसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा तुम्हाला तिन्ही बाणांची टोकं अगदी शेजारी आलेली दिसते. तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा बाणांची जे टोक आहे ते अगदी शेजारी आलेले आहे. चौथ्या आकृतीमध्ये मात्र तुम्हाला हे असे बाण 2 वरच्या दिशेने काढलेले दाखवलेले आणि तिसरा बाण हा मात्र असा दूरच्या स्थितीमध्ये दाखवलेला आहे आणि म्हणूनच अगदी सोपं निरीक्षण होतं की ज्यामध्ये चौथी आकृती वेगळी आहे, इथे एका बाणाची स्थिती मात्र त्यांनी वेगळी दाखवलेली आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हा वेगळा आहे. पुढची आकृती आपण घेऊया. पुढच्या आकृतीमध्ये आपण जर पाहिलं तर पुढच्या आकृतीमध्ये आपल्याला रंगवलेला भाग दिसतोय. पुढच्या आकृतीमध्ये आपल्याला रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक आपण या ठिकाणी काढत आहे की ज्या आकृतीमध्ये पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला आकृतीचे 6 भाग केलेले दिसत आहेत की ज्या भागापैकी 3 भाग हे रंगवलेले आहेत. 3/6 असा पूर्णांक पहिल्या आकृतीत तयार झाला. दुसऱ्या आकृतीमध्ये आकृतीचे 2 भाग केलेले आहेत ज्याच्यामध्ये एक भाग हा रंगवलेला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये आकृतीचे 8 भाग केलेले आहेत आणि ज्या आकृतीचे 8 पैकी 3 भाग हे रंगवलेले आहेत. चौथ्या पर्यायामध्ये आकृतीचे भाग केलेले आहेत ते 4 आणि त्यापैकी 2 भाग हे रंगवलेले आहेत. आता विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपण हे अपूर्णांक तयार केले. रंगवलेल्या भागाचे पहिल्यामध्ये 3/6 दिसायला 3/6 आहे, याचा अतिसंक्षिप्त रूप हे 1/2 येणार आहे. दुसऱ्या पर्यायात 1/2च आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये बे आणि बे 4 याचंही अतिसंक्षिप्त रूप 1/2च आहे. म्हणजे पर्याय पहिला, पर्याय दुसरा आणि चौथ्यामध्ये 1/2 अशा पद्धतीनेच आकृती रंगवलेल्या आहे. परंतु पर्याय तिसऱ्यामध्ये मात्र 3/8 अशा प्रकारे रंगवलेला भाग आहे आणि म्हणून पर्याय तिसरा
हा वेगळा आहे की ज्यामध्ये आपल्याला वेगळा आकृतीचा तयार झालेला दिसतो. धन्यवाद मॅडम. मागील 1 तासामध्ये मॅडमनी बुद्धिमत्ता या विषयावरती जे आकृती हा घटक घेतलेला होता, अतिशय सुंदर अशी उदाहरणं देऊन या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आणि शिक्षण विभाग पंचायत समिती पारनेरच्या वतीनं मॅडमला धन्यवाद देतो. त्याचबरोबर उपस्थित सर्व BA BRCचे आंबेकर सर असतील, शिरसट सर आहेत, गवळी सर आहेत, शिरकर सर आहेत, यांना या ठिकाणी आज धन्यवाद देतो आणि